पैसे परत कर नाहीतर लग्न कर. पैशासाठी प्रियकरानेच केली प्रेयसीची हत्या. नमस्कार मित्रांनो, मी विठ्ठल होळकर आणि तुम्ही पाहत आहात बोल बिंदास यूट्यूब चॅनल. अंबरनाथ रेल्वे स्टेशन जवळ भर दिवसा एका महिलेची तिच्याच प्रियकराने निर्गुण हत्या केली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली असून पोलिसांच्या प्राथमिक तपासात प्रेम संबंध आणि आर्थिक व्यवहारातून हा वाद निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मृत महिला सीमा कांबळे आणि आरोपी राहुल भिंगारकर यांच्यातील नातेसंबंध आणि त्यातील कटुता या हत्येचा प्रमुख कारणीभूत घटक ठरला. सीमा कांबळे यांनी राहुलला मोठी आर्थिक मदत केली होती, मात्र वेळेवर पैसे परत न मिळाल्याने आणि राहुलकडून टाळाटाळ होत असल्याने सीमाने त्याच्यावर पैसे परत करण्यासाठी दबाव टाकला. पैसे परत कर नाहीतर लग्न कर या मागणीमुळे राहुल संतप्त झाला आणि त्याने थेट तिचा खून करण्याचा निर्णय घेतला. ही घटना नातेसंबंधातील विश्वासघात, प्रेमात फसवणूक आणि पैशाच्या देवाणघेवाणीतून निर्माण होणाऱ्या धोक्यांची जाणीव करून देते. चला तर मग या संपूर्ण घटनेचा सखोल आढावा घेऊयात. त्या दुपारी नेमकं काय घडलं? 3 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी राहुलने सीमाला पैसे परत करण्याच्या बहाण्याने अंबरनाथ रेल्वे पुलावर बोलावले. सीमाला वाटले की राहुल अखेर पैसे परत करणार आहे, त्यामुळे ती दिलेल्या वेळेत ठरलेल्या ठिकाणी पोहोचली. तिथे भेटताच दोघांमध्ये पैशांवरून जोरदार वाद सुरू झाला. सीमानं राहुलला थेट सांगितलं की पैसे परत कर नाहीतर लग्न कर. हे ऐकताच राहुलचा संताप अनावर झाला. त्याने धारदार चाकू काढला आणि लोकांच्या उपस्थितीत तिच्यावर सपासप वार केले. हा प्रकार इतका वेगाने घडला की सीमा स्वतःचा बचाव करू शकली नाही. काही क्षणात ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. हल्ला केल्यानंतर राहुल घटनास्थळावरून पसार झाला. स्थानिक नागरिकांनी ही घटना पाहून तात्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि गंभीर जखमी झालेल्या सीमाला रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस त्वरित घटनास्थळी पोहोचले. प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने त्यांनी अवघ्या काही तासात आरोपी राहुल भिंगारकरला ताब्यात घेतलं. पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितलं की प्राथमिक तपासात ही हत्या आर्थिक व्यवहारातून झाल्याचं दिसून आलं आहे. आरोपी राहुलकडे पैसे परत देण्याची क्षमता नव्हती, त्यामुळेच त्याने हा घातक निर्णय घेतला. या घटनेनंतर अंबरनाथमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. प्रेमसंबंध आणि आर्थिक व्यवहार हत्येचं मूळ कारण. सीमा कांबळे आणि राहुल भिंगारकर हे दोघंही अंबरनाथमधील बारकुपाडा भोईर चाळ परिसरात राहत होते. एकाच परिसरात राहिल्यामुळे त्यांची ओळख झाली आणि हळूहळू त्या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. सीमा एकल पालक होती आणि आपल्या मुलीसोबत राहायची. ती स्वभावाने कणखर होती आणि राहुलवर मनापासून प्रेम करत होती. प्रेम संबंधादरम्यान राहुलने अनेक वेळा तिला आर्थिक मदतीची विनंती केली. सीमाने प्रेम आणि विश्वासाच्या आधारावर त्याला मदत केली. सीमाच्या कुटुंबियाच्या मते तिने राहुलला जवळपास 2,60,000 रुपये दिले होते. हा व्यवहार पैसे परत करण्याच्या अटीवरच झाला होता. मात्र काही काळानंतर जेव्हा सीमाने राहुलकडे पैसे परत करण्याची मागणी केली तेव्हा तो टाळाटाळ करू लागला. सीमा सतत राहुलला पैसे परत करण्यासाठी सांगत होती. तिने त्याच्यावर दबाव वाढवला आणि अखेर पर्याय नसल्याने तिने स्पष्ट शब्दात सांगितले की पैसे परत कर नाहीतर लग्न कर. राहुलला हे बिलकुल पटले नाही. तो आधीच बेरोजगार होता आणि पैशांची परतफेड करण्याची त्याची आर्थिक स्थिती नव्हती. त्यामुळे त्याने सीमाला संपवण्याचा निर्णय घेतला. हत्येपूर्वीचा संवाद, धमक्या आणि कट. सीमाची बहीण नंदा यांनी सांगितलं की हत्येच्या आदल्या दिवशी राहुल आणि सीमामध्ये मोठा वाद झाला होता. राहुलने सीमाला धमकी दिली होती की मी तुझी विकेट पाडेल. त्याचबरोबर राहुलच्या आईनेही सीमावर दबाव टाकला होता. तिने सीमाला सांगितलं होतं की माझ्या पोराचं तुझ्या पोरीसोबत लग्न लावून दे, तेव्हाच मी तुझे पैसे परत देईन. सीमाने हे सर्व प्रसंग तिच्या बहिणीला सांगितले होते. तिच्या बहिणीने तिला सांगितलं होतं की पैसे मिळत असतील तर घेऊन हे प्रकरण संपव. मात्र सीमाला हे मान्य नव्हते. न्यायालयीन प्रक्रिया आणि पुढील तपास. राहुल भिंगारकरला 4 फेब्रुवारीला उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याला 7 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पोलिसांकडून अजूनही तपास सुरू असून या प्रकरणात आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. प्रेम, पैसा आणि विश्वासघात ही घटना समाजाला अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारायला लावते. प्रेम संबंधात आर्थिक व्यवहार किती सुरक्षित असतात? प्रेमात पैसा आला की विश्वास टिकतो का? सीमा आणि राहुलच्या प्रकरणातही हेच दिसून आलं. सीमाने प्रेमाच्या नात्यावर विश्वास ठेवून मोठी रक्कम दिली, मात्र त्याचाच गैरफायदा घेतला गेला. नातेसंबंध टिकवण्यासाठी स्पष्टता आणि परस्पर विश्वास महत्त्वाचा असतो. जर आर्थिक देवाणघेवाण होत असेल तर त्यामध्ये कायदेशीर प्रक्रिया किंवा लिहिलेल्या करारांची आवश्यकता आहे. अंबरनाथमधील ही दुर्दैवी घटना नातेसंबंध आणि विश्वासाच्या तुटण्याचं एक टोकाचं उदाहरण आहे. प्रेम संबंधात फसवणूक, पैशांचा गैरवापर आणि शेवटी हत्या या घटनेने समाजाला हादरवून सोडलं आहे. पोलिसांनी जलद कारवाई करत आरोपीला अटक केली असली तरी असे प्रकार टाळण्यासाठी समाजाने सजग राहणं गरजेचं आहे. कोणत्याही नात्यात पारदर्शकता आणि जबाबदारी असली पाहिजे. तुमच्या मते अशा घटनांना आळा घालण्यासाठी समाज आणि प्रशासनाने कोणत्या उपाययोजना करायला हव्यात? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बोल बिंदास यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.